राज्य शासनाने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढलेत। यामध्ये तुकाराम मुंढे यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व महसूल व वन विभागाच्या सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तसेच लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली असून अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आलाय। विकासचंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली झाली आहे, तर विनीता वैद्य सिंगल यांची मृद व जलसंधारण विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कृषी विभागात सचिव म्हणून परिमल सिंह यांची वर्णी लागली असून लहुमाळी आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील। याशिवाय माणिक गुरसाळ यांची दिव्यांग कल्याण विभागात सचिवपदी, प्रेरणा देश भ्रतार यांची मत्स्य व्यवस्थापन आयुक्तपदी, तर पृथ्वीराज BP यांची वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या बदल्यांमुळे राज्याच्या विविध विभागांना नवे प्रशासकीय नेतृत्व मिळालेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। खरातने अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुली मारून जादूटोणा केल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आला आणि त्यामागील कलुषित हेतू काय होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। खरात हा सध्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असून त्याचे धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याने त्याला तुरुंगातच संपवण्याचा डाव रचला जात असल्याची भीती देखील पवारांनी व्यक्त केली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात अशी भोंदूगिरी भविष्यासाठी घातक असल्याचं त्यांनी नमूद केलं। अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील इस्फहान शहरावर भीषण हवाई हल्ला केला असून यामध्ये 900 किलो वजनाच्या अत्यंत शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। इराणने जमिनीखाली तयार केलेले बंकर आणि शस्त्रास्त्रांचे साठे नष्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला। इराणने आपली लष्करी ताकद वाचवण्यासाठी डोंगरांच्या आत आणि जमिनीखाली बोगद्यांचे मोठे जाळे विणले आहे, जे सामान्य बॉम्बने नष्ट करणे अशक्य होते। हे विशेष बॉम्ब कॉन्क्रीटचे जाड थर आणि जमीन भेदून आत शिरल्यानंतर मोठा स्फोट घडवून आणतात। दुसऱ्या महायुद्धापासून चालत आलेल्या भूमिगत बचावाच्या रणनीतीला शह देण्यासाठी अमेरिकेने ही प्रगत यंत्रणा वापरली आहे। इस्फहानमधील दारुगोळा डेपोला लक्ष्य केल्यामुळे इराणच्या संरक्षण यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात असून या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा भडका अधिक उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 1 एप्रिलपासून नोकरदार वर्गासाठी पगाराचे आणि नोकरीचे नियम पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे। नवीन वेज कोडनुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन एकूण पगाराच्या 50% ठेवणे बंधनकारक असेल। यामुळे PF आणि ग्रॅज्युटीसाठी कापली जाणारी रक्कम वाढणार आहे। परिणामी दरमहा हातात येणारा पगार काहीसा कमी होणार असला तरी निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल। तसेच नोकरी बदलणाऱ्या किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालाय। आता राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरीवरून कमी केल्यानंतर कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याचा संपूर्ण पगार आणि इतर सर्व देणी केवळ 2 दिवसांमध्ये द्यावी लागतील। यापूर्वी हा हिशोब पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागायचे। या नवीन नियमांमुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मनमानीला लगाम बसणार असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 एप्रिल 2026 पासून टोल नाक्यांवरील नियमांमध्ये मोठा बदल केला असून आता रोख स्वरूपात टोल भरणे पूर्णपणे बंद होणार आहे। आता सर्व टोल प्लाझावर केवळ फास्टॅग किंवा UPI या डिजिटल माध्यमांमधूनच पेमेंट स्वीकारले जाईल। टोल नाक्यांवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी करणे, इंधनाची बचत आणि पारदर्शकता वाढवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे। ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल किंवा त्यात अपुरा बॅलन्स असेल अशा वाहनधारकांना दंड भरावा लागू शकतो किंवा स्कॅनद्वारे UPI पेमेंट करावे लागेल। मात्र तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वाहनधारकांनी आपला फास्टॅग वेळेत रिचार्ज करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि डिजिटल करण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात असून यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे। स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने मंगळवारी आपला नवीन एंट्री लेवल स्मार्टफोन लावा बोल्ड N2 Pro भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलाय। अवघ्या 7,999 रुपये किमतीचा हा फोन 6 एप्रिल पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल। या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा
आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. Android 15 वर चालणाऱ्या या फोनला भविष्यात Android 16 चे अपडेटही मिळणार आहे. यामध्ये 6.75 इंचांचा HD+ LCD डिस्प्ले असून तो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये युनिसोक T7250 चिपसेट, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलेला आहे. 5000 mAh मोठी बॅटरी आणि 18 वॅट फास्ट चार्जिंगमुळे ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. धुळीपासून संरक्षणासाठी या फोनला IP54 रेटिंग देण्यात आले असून तो ऑरोरा गोल्ड आणि एक्लिप्स ग्रे अशा 2 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. TVS मोटर कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक TVS Apache RTR 164V चे 2026 मधील अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलेला आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत 1,25,000 रुपये असून टॉप व्हेरियंट 1,37,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. नव्या बदलांनुसार आता सर्व मॉडेल्समध्ये असिस्ट आणि स्लीपर क्लचसह LED DRL आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आलेत. या बाईकमध्ये 159.7 cc चे इंजिन असून यामध्ये स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे रायडिंग मोड्स दिलेले आहेत. विशेष म्हणजे टॉप मॉडेलमध्ये 5 इंची TFT स्क्रीन आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी प्रगत फीचर्स मिळतील. ही बाईक मॅट ब्लॅक, रेसिंग रेड आणि मरीन ब्ल्यू अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. रात्रीच्या वेळी उत्तम दृश्यमानता आणि चालवण्यास सुलभता मिळावी या उद्देशाने कंपनीने हे बदल केले असून तरुणाईमध्ये या बाईकची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात तिशीतच रक्तदाबाच्या गोळ्या सुरू होणे आणि 40च्या आत हृदयविकाराचा झटका येणे ही चिंतेची बाब बनली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते सतत येणारा थकवा, अंगदुखी किंवा थोडे चालल्यावर लागणारी धाप या गोष्टींना सामान्य समजून दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. डॉक्टरांनी सांगितले की आठवड्यातून अनेकदा बाहेरचे खाणे, पुरेशी झोप न घेणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांचे शरीर आतून कमकुवत होत आहे. केवळ जिने चढताना श्वास फुलत असेल तर तुमच्या शरीराकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. निरोगी राहण्यासाठी रोज थोडा व्यायाम, घरचा साधा आहार आणि 7 ते 9 तासांची शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. औषधांशिवाय आणि आजारांशिवाय जगणे हेच खरे सदृढ जीवन असून तरुणांनी आपल्या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 31 मार्च रोजी पूनमने सोशल मीडियावर आपले बेबी बंप दाखवणारे फोटो शेअर करत गरोदर असल्याची घोषणा केली, ज्यामुळे इंटरनेटवर तर्कवितर्कांना उधाण आलंय. या फोटोंमध्ये ती आनंदी दिसत असली तरी चाहत्यांनी मात्र या बातमीवर अविश्वास दाखवलाय. पूनमने यापूर्वी देखील 2024 मध्ये स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नेटकरी या फोटोंना एप्रिल फूल हा स्टंट किंवा AI द्वारे तयार केलेली चित्रे मानत आहेत. वैयक्तिक आयुष्यात पती सॅम बॉम्बे पासून घटस्फोट घेतल्यानंतर पूनम सध्या सिंगल आहे. त्यामुळे या मुलाचा पिता कोण असे सवालही विचारले जात आहेत. ही बातमी खरोखरच आनंदाची आहे की पूनमचा नवा पब्लिसिटी स्टंट हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. IPL 2026च्या ब्रॉडकास्टिंग टीममध्ये कार्यरत असलेले ब्रिटिश नागरिक इयान विल्सन लँगफोर्ड यांचा मृतदेह मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन हॉटेलमध्ये सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. इयान हे BCCIच्या अधिकृत टीममध्ये ब्रॉडकास्ट इंजिनियर म्हणून कार्यरत होते आणि 24 मार्च पासून या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना संपवून ते आपल्या खोलीत परतले होते. दुसऱ्या दिवशी वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर कीने खोली उघडली असता इयान मृतावस्थेत आढळले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. सध्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलीस सर्व बाजूने सखोल तपास करत आहेत. IPL हंगाम सुरू असतानाच ही दुर्दैवी अशी घटना घडल्याने क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.